देख रहे न्यूज 24 मुंबई। राष्ट्रीय कामगार कर्मचारीच्या वतीने हे सगळ्यांनी सदस्य स्वीकारलेलं आहे। यांच्या पगाराच्या बाबत डीन साहेबांची चर्चा झालेली आहे। डीन साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलेले आहे। त्यांचा मे महिन्याचा पगार आता करण्यात आलेला आहे। पण हे पगार न होण्यामागचं खरं कारण आहे ही केअर वन सोल्युशन कंपनी। ही कंपनी या कामगारांचं पीएफ किंवा ESI चे काहीच भरणा करत नसल्यामुळे यांची दरवेळी पगाराची बिलं रखडली जातात। या गोष्टीचा खुलासा डीन साहेबांनी केलेला आहे आणि या संदर्भात आपण पाठपुरावा घेऊन यांचे केअर वन कडून यांचे राहिलेला प्रलंबित पगार काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत आणि कंपनीला पळून जायला देणार नाही यांचा पगार पूर्ण झाल्याशिवाय। तसेच नवीन कॉन्ट्रॅक्टर विजन यांच्याशी पण चर्चा करण्यात आलेली आहे। या सर्व कामगारांना तो आपल्या नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये सामावून घ्यायचं त्यांनी वचन दिलेलं आहे। तसेच डीन साहेबांनी पण सकारात्मक उत्तर त्याबद्दल दिलेलं आहे। ते बोलले याच्याशी चर्चा करून यांना सगळ्यांना घ्यायला लावतो। ठीक है, जय हिंद जय महाराष्ट्र। नमस्कार, आप देखें न्यूज 24 मुंबई। आज कूपर हॉस्पिटल में यहाँ पे जो कर्मचारी है जिसका 6 महीने से केयर वन कंपनी ने पगार नहीं दिया, जिसके कारण उनको अभी तक पगार नहीं मिला है और इन्होंने 15 दिन से ये आंदोलन पे बैठे हुए हैं। और इस विषय पे हमने डीन से बात की। डीन ने हमें एक पॉजिटिव उत्तर दिया है कि हम केयर वन के जो भी है उनसे बात करेंगे और यहाँ का आपका पगार हम करा के देंगे। और जो केयर वन ने इनका पीएफ और ESI नहीं भरा है वो भी भरने के लिए मजबूर कर रहे हैं और डीन हमें उनको पूरा सहकार्य कर रहे हैं। इसके लिए मैं डीन का भी धन्यवाद करना चाहता हूँ कि डॉक्टर सुधीर मडेकर साहब ने उनको बहुत ही पॉजिटिव आंसर दिया है कि हम आपके पूरे पगार का जो भी आपके पगार का प्रॉब्लम है सॉल्व करने की पूरी कोशिश करेंगे। और केयर वन के ऊपर मैं चाहूंगा कि केयर वन के ऊपर इस कंपनी का लाइसेंस रद्द होना चाहिए और उसके ऊपर पेनल्टी लगनी चाहिए, क्योंकि केयर वन 6 महीने से इनका पीएफ नहीं दे रहा है और काफी दिनों से उनका सैलरी भी नहीं दे रही है और पीएफ का पैसा भी जमा नहीं कर रहा है। और मजदूर यूनियन के जो लीडर हैं उन्होंने भी इस मुद्दे पे पुलिस स्टेशन को पत्र भी दिया हुआ है और कामगार आयुक्त को भी उन्होंने पत्र दिया हुआ है कि इनका पगार जल्द से जल्द मिल जाए और उनका जो भी जितना जल्दी उनका जो भी निर्णय है वो इनके फेवर में आए और उनका सब सोल्यूशन दूर हो जाए। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। नमस्कार, आम्ही कूपर रुग्णालयातले सगळे कर्मचारी आहोत। आज गेले 15 दिवस आम्ही संपावर उतरलेलो आहे कारण आमचा 6 महिन्याचा पगार थकबाकी करून ठेवलेला आहे। आमचे जो कॉन्ट्रॅक्टदार आहे केअर वन सोल्युशन यांनी आमचा 6 महिन्याचा पगार दिला नाही आहे। त्याच्या विरुद्ध आम्ही हा लढा चालू केला आहे आणि त्या बदल्यात आम्हाला डीन सरांशी मार्गदर्शन करून डीन सरांनी आम्हाला सकारात्मक असे उत्तर देऊन त्यांनी सांगितले की तुमचा पगार लवकरात लवकर करण्यात येईल व तुम्हाला तुमचे सगळे मानधन व तुमचा ESI PF सगळं देण्यात येईल। तसेच त्यांनी सांगितलंय की तुम्हाला नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये रुजू करून घेण्यात येईल म्हणून। आणि त्यामुळे आम्ही आमचा हा लढा असा चालू ठेवणार आहोत जोपर्यंत आमचा पगार येत नाही तोपर्यंत। आणि एवढं बोलून मी संपवतो। नमस्कार, मी संदेश देवरुखकर। गेल्या 6 वर्ष मी कूपर रुग्णालय या ठिकाणी काम करतोय आणि जवळजवळ 6 महिने झाले आमचा पगार तो देत नाही कॉन्ट्रॅक्टर केअर वन सोल्युशन। आणि त्याच्यानंतर त्यांनी मधले जे काय PF ESI आहे ते पण भरले नाहीत। अशासाठी जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर कठोर अशी कारवाई व्हावी ही। आणि आज आम्ही डीन सरांना भेटून त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर देऊन मुलांना एक आश्वासन दिलं की तुमचं जे काय पगार बिगार राहिला असेल ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची त्यांनी आम्हाला ग्वाही दिली। एवढं बोलून मी संपवतो।